नमस्कार मित्रांनो. स्वागत आहे तुमचं आजच्या माझ्या नवीन ब्लॉगमध्ये. मित्रांनो, मागील 2-3 महिन्यापूर्वी मी पुण्यातील प्रसिद्ध अशा दगडूशेठ गणपती मंदिरामध्ये अभिषेक केला होता. आणि त्यावेळेस मित्रांनो, त्या ट्रस्टच्या माध्यमातून मला एक जास्वंदाचं छोटंसं असं रोपटं मिळालं होतं. आणि मी ते पुण्यावरून जपून असं घरी आणलं आणि त्याला आमच्या अंगणातील अंगणामध्ये लावलं. त्यावेळेस खूप ते छोटं होतं. मग त्याला पाणी वगैरे दिलं, मी त्याची छाटणी वगैरे केली. आणि हा प्रवास मित्रांनो खूप छान होता. आणि आज ते रोपटं असं खूप असं मोठं झालेलं आहे. मी तुम्हाला ते रोपटं दाखवतो. मित्रांनो, तुम्ही बघू शकत असताल, हेच ते जास्वंदाचं झाड आहे जे की मला मंदिरामध्ये मिळालं होतं. आता त्याला अशी छानपैकी फुलं लागलेत आणि तुम्ही बघू शकता हे किती मस्त आलं आहे. आता याची एक वेळेस छाटणी पण झालेली आहे मित्रांनो. हो, इथं फुलं पण लागले त्याला, तुम्ही बघू शकत असताल. मित्रांनो, काय होतं ना की हे झाडं बघितल्यानंतर मी रोज इथून येता जाता हे झाड रोज पाहिलं की मनाला असं वेगळाच आनंद वाटतो. तो तुम्हाला काही शब्द सांगता येणार नाही मित्रांनो. तुम्ही बघू शकतात असताल किती मस्तमध्ये हे झाड आलेलं आहे. बऱ्याचदा मित्रांनो, आपण देवाला आशीर्वाद मागत असतो किंवा अजून बरंच काय देवाकडे मागत असतो. पण देव आपल्याला प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष स्वरूपात अशा काही गोष्टी आपल्याला देत असतो की आपल्याला त्या कळून येत नाही आहेत. मला हे जास्वंदाचं झाड मिळालं आहे आणि हीच गोष्ट मी तुमच्यासोबत शेअर केली. तुम्हाला हे जास्वंदाचं झाड कसं वाटलं, याची फुलं कशी वाटली, मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. गणपती बाप्पा मोरया.